वारकरी सांप्रदायिक कीर्तन, प्रवचन, कथा, भजन, चाली ऐकण्याकरिता अध्यात्म सोपान या वारकरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी. जनाशी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक संकादिकी. हे रूप पंढरी ओळलेसे देखा, द्वैताच्या पैशाखा तोडिल्या. उगवले बिंब अद्वैत स्वयंब, नाम हे सुलभ विठ्ठल राज. हे रूप पंढरी ओळलेसे देखा, द्वैताच्या पैशाखा तोडिल्या. निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गैनीराज मज सांगितले. हे रूप पंढरी ओळलेसे देखा, द्वैताच्या पैशाखा तोडिल्या. विठ्ठला विठ्ठला जनाशी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक संकादिकी. हे रूप पंढरी ओळलेसे देखा, द्वैताच्या पैशाखा तोडिल्या. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधामं, जगननिहत पाणी मंडन मंडनानां. तरुण तुळसीमाला कंदरं कंज नेत्रं, सदय धवलहसं विठ्ठलं चिन्तयामि. यदक्षरमणाखेयमानन्दं भज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा देवादि देवा. देवा आत्मरूप गणेशु केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार. जनाशी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक संकादिकी. हे रूप पंढरी ओळलेसे देखा, द्वैताच्या पैशाखा तोडिल्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता
सेवेकरिता घेतलेला अभंग आपल्या सर्वांच्या समोर गायला म्हटला. अभंग आपल्याच या पुण्यभूमीमध्ये ज्यांची संजीवन समाधी आहे, नवे नवे संपूर्ण विश्वाला ज्ञानाचा प्रभाव जिथून होतो असे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेतला आणि पंढरी प्रकरणातला 4 कडव्याचा अभंग विठाला गेली 17 वर्ष अखंडित अबाधित हा नाम उत्सव ज्ञानेश्वरी पारायण असेल, भागवत कथा असेल, हरिपाठ काकडा असेल, कीर्तनाची सेवा असेल, बऱ्याच वेळा येणं झालं. 17 वेळापैकी बऱ्याच वेळा आलो. आणि याही वर्षी आमचे सुरेश दादा 2-3 ठिकाणी भेटले बरं का. म्हणजे मला तारीखच भेटत नाही. तारीखात आमची ती पंढरपूरची वारी. आता तुम्हा सर्वांना घेऊन सकाळीच आम्ही पंढरपूरला निघणार. कारण आपल्या वारकरी संप्रदाय का म्हणतात त्याला, तरी वारी केली पाहिजे. कोणाची केली पाहिजे, कोणाची नाही केली पाहिजे. देवाची संतांची वारी केली पाहिजे, आळंदीची नानवरांची वारी केली पाहिजे, देऊची तुकोबारांची वारी केली पाहिजे, पैठणची नाथबाबांची वारी केली पाहिजे, मुक्ताबाईची वारी केली पाहिजे, त्र्यंबकेश्वरची वारी केली. हे संतांचे जे समाधी स्थान आहेत त्यांच्या वाऱ्या केल्या पाहिजे आणि पंढरीश परमात्म्याच्या वाऱ्या केल्या पाहिजे. आता तशा महिन्याच्या वाऱ्या भरतात, पण पंढरपूरच्या 4 मुख्य वाऱ्या आहेत. 4 आषाढी वारी सर्वांनाच माहिती. आषाढी वारीच काही सांगायची गरज नाही. दुसरी आता परवाची कार्तिकी वारी, एक माघ वारी. 5-7 लाख लोक जमतात माघवारीला, चैत्रवारीला आणि शेवटची चैत्रवारी. ह्या 4 वाऱ्या पंढरपुरामध्ये भव्य दिव्य. किमान या 4 वाऱ्यांना पंढरपूरला गेलं पाहिजे. पण आता आपण शेंडी सकट बुडे. कशात बुडेल आपण. काय करावं वाटतं, यावा खूप यावा अशी इच्छा आहे, परंतु काय करावं. हा संसार सोडित नाही ना. संसार सोडित नाही का तू संसाराला सोडित नाही. माधव बाबा कोण कोणला सोडत नाही. जो मूळचा नाही त्याला काय पकडून धरलं तुम्ही. प्रपंच हा झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. मुळा जो झालाच नाही. असत कार्यवाद सांगित आहे. असत कार्यवाद शास्त्रामध्ये. तुम्हाला मागच्या वर्षी पत्रिका आली होती का तिकडे, गोपाळनगर आली होती का लग्नाची पत्रिका? नाही. भीष्माचार्याचा मुलगा ना हनुमंताची मुलगी. मुलगा कोणाचा? भीष्माचार्यांचा. मुलगी कोणाची? हनुमंताची. यांचं लग्न. मंडप आकाशामध्ये गेलेला. वराड सर्व वांजीची पोरं. आणि जेवायला काय विचारता महाराज? शुद्ध काश्मिनीच्या तुपातलं जिलेबी. कोणाच्या तुपातली? मंडपाला जे खांब होते ना ते सश्याच्या शिंगाचे होते. हे बरोबर चाललं का कीर्तन? बरोबर. याला शास्त्रामध्ये असत कार्यवाद म्हटलं. हे घडणं कदापि शक्य नाही. भीष्माचार्याला मुलगा नाही ना हनुमंताला. आकाशाला मंडप नाही, सश्याला काश्मिनीला दूधच नाही. तू काश्मिनीने पिलाकडे पाहिलं रे पाहिलं तर त्याचं पोट भरतं. मग
आता ते शास्त्र सिद्धांत फार मोठमोठे आहेत, एवढे काही मला सांगायला वेळ नाही. इथं आपलं महत्वाचं चिंतन चाललेलं आहे. ज्ञानोबा गोड वर्णन करतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार. 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 वाया रे झालं काय म्हटले माऊली? ज्ञानोबराचं प्रमाण आहे. दररोज म्हणतो हरिपाठामध्ये आपण. लटिका व्यवहार नुसतं म्हणायला काय किंमत आहे? मानायला किंमत आहे. म्हणायला खूप गाते ज्ञानेश्वरी पाटण, नाभंग पाटण, काकडे पाटण, वाकडे होईपर्यंत अनुभवात किती आलेला आहे, आचरणामध्ये किती आलेला आहे. वारकरी संप्रदाय बोलण्याला किंमत देत नाही, बोलणाऱ्याला मान देत नाही, करणाऱ्याला मान देतात. तुका म्हणे करुणी गावी त्याचे पाय माझे जीवी. तुकोबाराय वर्णन करतात. बोलणारे पंडित खूप पडले जागर, केवढे ट्रकाच्या ट्रका भरून पडले. कृती काय आहे? कृतीला महत्व आहे. आचार्य लिहितात विवेक चूडामणीमध्ये, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिवी. ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. आचार्यांचं वर्णन आहे. या विश्वामध्ये एकच वस्तू खरी आहे, त्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या आहेत त्या सर्वची सर्व मिथ्या आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू आणि सत्य तू विठ्ठल. किती वेळेस? 3 वेळेस. दोनदा जर बोललं तर शास्त्र दोष लावते दुरुक्तीचा. एकच शब्द दोनदा जर बोलला गेला तर त्याला दोष लागतो दुरुक्तीचा. इथं तुकाराम महाराज 3दा बोलले सत्य तू.
सत्य तू विठ्ठला. म्हणलं सर म्हणलं ते सत्य तू विठ्ठला काय का दावीला जगला काय झालं बिघडलं असतं. पण त्रिकालामध्ये 3 वेळेस भूतकाळामध्ये तू सत्य, वर्तमान काळामध्ये तू सत्य आणि भविष्य काळामध्ये तू सत्य आहे. म्हणून संसार हा अनादी कालापासून तुमच्या आमच्या मागे लागला. अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. अनादी कालापासून आहे. भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये जो विरह तयार झालेला आहे, दुरावा तयार झालेला आहे, याला मूळ कारण आहे हा संसार. खरा जर आपण खऱ्यातला खरा विचार सांगा, या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आपण जन्माला आलो, हा संसार करायला आलो का परमार्थ करायला आलो? देवाने इथं पाठवलं कशा करता? बंगले बांधायला? बांधू नये या मताचा नाही. गाड्या घ्यायला, निवडून यायला, पैसे मिळवायला, हे उपांग आहे सर्व. हे आल्यावर होतात अशा या गोष्टी आपल्या प्रारब्धानुसार कमी जास्त प्रमाणामध्ये. पाहे पाध्याच्या गावा जयाला गियाले पांडवा तो कार्यार्थ अवघा सांडोनिया. ज्याच्या करता मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो त्याचाच माणसाला विसर पडला आणि नको त्याच्या पाठीमागे लागलेला आहे. मला सांगा तुम्ही आता ह्या मृत्यू लोकांमधला जर आपण विचार सांगायला लागलो तर आयुष्यभर आपण जमीन घेतो, घरं बांधतो, गाड्या घेतो, निवडून येतो, पैसा, कपडे, सोनं नाणं काय घेतो आणि एक दिवस जसं आलो तसं एक दिवस इच्छा नाही जावा अशी. आपली इच्छा आहे का जावा अशी? इच्छा नाही, पण जाणं मात्र बर. मग आता आयुष्यभर जे मिळवलं ते संग न्यायला नको का? मग काय काय नेतो संग आपण? बंगला, पैसा, पत्नी, मुलं, गाडी, बंगला, काहीच बरोबरी नेत नाही. मग हे कशा करता? वर्तमान कालामध्ये आपल्याला चांगल्या रीतीने परमार्थ करता यावा याकरता ही उपसाधना आहे. खरं साधायचं आहे, भक्तिपंथ साधायचं आहे. मग त्याच्यामध्ये या विश्वामध्ये जे संप्रदाय आहे त्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय अनादी, बाकीचे जे आहेत ना ते आले, निर्माण झाले, काही दिवस चालले, काही बुडाले, काही चालले, काही असं, काही तसं, काही. हा संप्रदाय अनादी आहे. आजच्या अभंगामध्ये आहे. आजच्या अभंगात पुढे मी सांगेल, माझा जेवढा वेळ बसेल तेवढं सांगायचा प्रयत्न करेल मी. त्याच्यामध्ये आम्हाला परमार्थाचं ज्ञान सांगणारे, शिकवणारे संत हे आमच्यासारखे नाही, साक्षात्कारी संत आहेत. तुकोबारांचा अभंग का घ्यायचा? माऊलीचा अभंग सेवेकरता का निवडायचा? मूर्तीनाथांचा अभंग का घ्यायचा? नाथबाबांचा अभंग का घ्यायचा? नामदेवरायांचा अभंग सेवेकरता का घ्यायचा? एखादी कविता का नाही घ्यायची? कविता घेतात कीर्तनामध्ये, काही काही आता गातात. नाश आहेत, नाश लक्षात ठेवा. संतांच्या वाङ्मयाशिवाय या पवित्र जागेवर दुसरं काही बोलायचं नाही. विनोदाच्या कथा गोड वाटे हो, विनोदाच्या कथा गोड वाटे, विनोदाच्या कथा गोड वाटे,
देवाचं चरित्र सांगायला आवडत नाही, संत चरित्र आवडत नाही, संतांचं वाङ्मय आवडत नाही. सासू दावायच्या गोष्टी प्रपंचातल्या गोष्टी सांगायला लागलं, काय बाबा होता, राखेल टाकून पेटून दे, ठेवूच नको अजिबात. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी कराव्या, इतर गोष्टी बोलायच्या नाहीत. प्रेम भरे वैराग्याच्या जेणेकरून अंतरी मूर्ती ठसवे श्री हरीची आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून हे संत वाङ्मय आहे. इथं कीर्तन घेणाऱ्यावर जबाबदारी आहे, कीर्तन ऐकणाऱ्यावर जबाबदारी आहे, टाळकऱ्यांवर जबाबदारी आहे आणि सर्वात मोठी जबाबदारी कीर्तनकारावर आहे. कीर्तनकार म्हणजे ह्या गाडीचा ड्रायव्हर. ड्रायव्हर व्यवस्थित तर प्रवास व्यवस्थित. लक्षात ठेवा, ड्रायव्हर का पिलेला असला का त्याची गाडी घातलीच समजायची घाटात. घाटात गाडी गेल्यावर काय होतं, ड्रायव्हर मरतो आणि गाडीतल्या सहित ऐका, लक्षपूर्वक ऐका, बाकीचं नाही ऐकलं तरी चालेल. आज विश्वामध्ये ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. वारकरी संप्रदायाला या विषयाची फार मोठी आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, आपण ज्यांच्या मुखातून कीर्तन ऐकतो त्यांचे आचार विचार संपन्न आहेत का? जे आपल्याला पंढरीचं महत्व सांगतात ते पंढरपूरची वारी करणारे आहेत का? ज्या निवृत्तीनाथांचा अभंग घेतला कीर्तना करता त्या निवृत्तीनाथाबद्दल यांना काही माहिती आहे का? ज्या पंढरीचं वर्णन करायचं आहे त्या पंढरीचा महिमा माहिती आहे का? म्हणून आपण सर्व जबाबदार आहोत. गेली 17 वर्ष इथं हा उत्सव कार्तिकी एकादशीच्याच माध्यमातून आहे. कसं मग बोलून गेलो, संसारामध्ये नाही सर्वांना पंढरपूरला जाता येत. मग किमान सप्ताहामध्ये पंढरीपर अभंग तरी व्हायला. एक दिवस चंद्रभागेचा महिमा, एक दिवस वाळवंटाचा महिमा, एक दिवस पुंडलिकाचा महिमा, एक दिवस पांडुरंगाचा महिमा, एक दिवस क्षेत्राचा महिमा. किती महिने आहेत महाराज? आता पुढे विषयात आपले जर आलं तर मी सांगेल पुढे थोडाफार विषय जेवढा माझ्यात बसेल तेवढा सांगायचा प्रयत्न करेन. म्हणून वारकरी संप्रदाय त्याला हा म्हणतात तर त्या वारकऱ्यांनी वाऱ्या कराव्यात, वारी करावी. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी. म्हणजे तुम्ही काशी मानत नाही? हो मानतो ना. रामेश मानतो ना. जगन्नाथ हो, रामेश्वर हो, अयोध्या. आता मागच्या महिन्यात जाऊन आलो अयोध्येला. आम्ही मानतो, परंतु जगाच्या इतिहासामध्ये वाङ्मयामध्ये संत साहित्यामध्ये पंढरपूर सारखं क्षेत्र जगाच्या पाठीवर नेलं.
वाराणसी गया पाहिली द्वारका. वाराणसी गया द्वारका रामेश्वर जगन्नाथपुरी बद्रीनाथ केदारनाथ वगैरे वगैरे सर्व पाहिलं, परंतु पंढरीची बरोबरी करता येणार नाही. पुढे तुम्ही प्रमाणाने सांगा बरं. म्हणलं सांगतो प्रमाणाने. पाय पाय निघा तुम्ही काशीला. काही जातात काशी करायला, नाही काशीला जातात काही. एक महिनाभर काशीच्या यात्रेला जातो, एक महिनाभर. आणि आपली ही गोदावरी आहेत ना, एक महिनाभर चाललेलं पुण्य फक्त गोदावरीकडे एक दिवस चाला. काशीला जाण्याचं एक महिन्याचं पुण्य आणि गोदावरीचं एका दिवसाचं पुण्य बरोबर आहे. आपलं कसं झालं, ज्याच्या गावाला सांगतो ना मी, आहे तुम्ही सांगायलाच उभा आहे ना. ज्याच्या गावाला गंगा, काशीचा केवढा महिमा. पण एक महिनाभर जर चालत गेलं काशीकडे, जेवढं पुण्य होतं तेवढं गोदावरीच्या स्नानाला एका दिवसामध्ये. ऐका, पंढरपूरकडे नुसतं तोंड केलं बरं का, आणि असा पाऊल उचलला, असा एक पाऊल टाकला का काशीच्या एक महिन्यापेक्षा, गोदावरीच्या एक दिवसापेक्षा पंढरीच्या एका पावलाचं महिमा जास्ती आहे सर्व. आता हे देशदूत मधल्या गावकरी मधल्या गप्पा नाही. वाराणसी चाले एक माता, वाराणसी चाले एक माता, गोदावरी एक दिवसा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल पडलेसा, पंढरी पाऊल पडलेसा. ऐसा महिमा नामाचा. काय सांगितलं, वाराणसी एक महिना झाला पुण्य तेवढं, गोदावरीला एक दिवस झाला तेवढं पुण्य कार्य एका महिन्याचं, आणि पंढरपूर नुसतं एक पाऊल टाकलं. आमच्या अकरात पंढरपूरवारीमध्ये बरेचसे मंडळी राहतात, अक्षरचे बरेचसे राहतात, कोण आषाढीला, कोण कार्तिकीला, कोण चैत्रीला, म्हणजे आपण सर्वच तिकडेच जाणारे आहे. मोठा महिमा आहे तो. आता त्याचं पुढं चिंतन येणारच आहे. मग आता असा हा कार्तिकी वारीचा काल असल्यामुळे थोडस पंढरीचं चिंतन व्हावं हे हेतून आपण घेतला बरं का. ते एवढं सांगायकरता एवढा प्रपंच झाला. आता पंढरीपर अभंग घेतला, पण अभंग कोणाचा आहे हे महत्वाचं आहे. अभंग कोणाचा आहे? विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग आहे का? गाथा आहे, गाथा 376 अभंग आहेत. निवृत्तीनाथांची गाथा आहे, त्याच्यामध्ये पंढरीपर प्रकरण आहे. आणि आजचा जो अभंग घेतला हा निवृत्तीनाथ महाराजांच्या मालिकेमध्ये सुद्धा हरी गुरु परंपरेची जे अभंग आहे त्याच्यामध्ये म्हटले जातो हा अभंग. जनाशी तारक विठ्ठलची एक.
विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज. आता असं झालंय आजचं बरं का, एकतर ही भूमी जी आहे जिथं आपण कीर्तन करतोय ती भूमी पुण्य पावन आहे. पहिला महत्वाचा दंडकारण्य, हे दंडकारण्य पंचवटीमध्ये होता, जिथं भगवान परमात्म्याला राहावंसं वाटलं. शेवटचे 6 महिने 14 वर्षातली ती ही पुण्य पावन भूमी. 5 वड होते महाराजा गोदावरीच्या तटावर, पंचवटी म्हणतात त्याला. जवळच महाज्योतिर्लिंग त्र्यंबकरायाचं स्थान. जगामध्ये तीर्थ आहे, 3.5 कोटी तीर्थ आहेत महाराज. भागवत सांगत असतो त्याच्यामध्ये विशेष महत्वाचे वर्णन येतात. 3.5 कोटी तीर्थ जगामध्ये आहे, त्यामध्ये ते तीर्थ आहे. आणि त्र्यंबकेश्वर हा तीर्थराज आहे, म्हणजे तीर्थांचा राजा आहे. नाही तुम्ही सांगता, मी नाही सांगत, संत सांगतात. त्र्यंबक हा तीर्थ असो. त्र्यंबक हा तीर्थराज आहे. त्र्यंबकचं विशेष महत्व आहे. दादाने मला आठवण करून दिली मागा, म्हणजे तुमचं त्या निवृत्तीनाथावर एक कीर्तन ऐकलं होतं. स्वामीनारायण मंदिरापाशी कुठं किती दिवस झाले, 15-1 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. काय झाले असतील ते झाले असतील. ते म्हणे मी माझ्या फोनमध्ये टेप करून घेतलं होतं, तो फोनच हरवला. 2 दिवस जेवण गोड लागलं नाही म्हणजे मला. ते कीर्तन ऐकलं का सर्व ऐकल्यासारखं व्हायचं मला. आता म्हणजे मला येतं असं नाही, तर त्यांना ते आवडलं, त्यांची निवृत्तीनाथावर श्रद्धा म्हणून त्यांना ते आवडलं. ऐका, त्र्यंबक हा तीर्थराज. जगामध्ये जेवढे ज्योतिर्लिंग आहेत तसे 12 म्हणजे 12 ज्योतिर्लिंग सांगितले. त्याच्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे अलौकिक ज्योतिर्लिंग आहेत. अलौकिक म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये असं ज्योतिर्लिंग तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. त्र्यंबक, ब्रह्मा विष्णू महेश दर्शनाला गेले, 1000 वेळा गेले तुम्ही. काय बदल वाटला तुम्हाला? काय नाविन्य काय वाटलं त्र्यंबकच्या दर्शनामध्ये? एक नाविन्य वाटलं, मी सांगू जातो आता. इतर ज्योतिर्लिंगामध्ये पिंड आणि साळुंका दिसतो तुम्हाला. त्र्यंबकेश्वरला साळुंका आहे का? कधी केला का विचार? का बरं नाही? का कसं का असं? जायचं फक्त गर्दीतून ओळखीचं भेटलं तर मध्येच घुसायचं, नाही तर पोलिसाला भेटायचं. ते असे दर्शन आपले. मग आपले जर दर्शन असे, तर देव म्हणतो मग मी तसाच आहे. होय भक्ती केला, तुमची भक्ती जशी तुम्हाला फळ तसं. जाऊ द्या, मोठं चिंतन आहे. आणि त्या ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. विश्वगुरु संपूर्ण विश्वाला अध्यात्म तत्वाचा बोध करणारं तत्व आपल्या जवळ आहे त्र्यंबकेश्वर. विश्वाचा तो गुरु स्वामी स्वामी
संपूर्ण विश्वाला तत्वज्ञानाचा बोध झाला तो इथून झाला. गोदावरीकडून उगम पावली. गोदावरी ब्रह्मगिरीमधून जलाने वाहणारी, पाण्याने वाहणारी गोदावरी ब्रह्मगिरीमधून उगम पावली. आणि ज्ञानरूपी गंगा, ज्ञानरूपी गोदावरी कुठून उगम पावली? त्याच ब्रह्मगिरीमधून निवृत्तीनाथांच्या रूपाने ही ज्ञानाची गंगा जगभर वापरली, जगभर वाहते आहे. त्या निवृत्तीनाथांना गैनीनाथांचा साक्षात्कार. ही नाथ परंपरा. नातरी आदी गुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा. बोधाचा पसारा झाला जो अमुदे. आपल्यापर्यंत हा बोध विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने आपल्यापर्यंत प्राप्त झालेला. तुम्हाला मला काहीच कळलं नसतं महाराज. हे ज्ञान अत्यंत गुह्य आहे. भगवान म्हटले ना व्याध्यामध्ये, श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन स्वेवे ज्ञान विज्ञान सहित यज्ञत्वा मोक्षेशेषवा. हे गुढ गुह्य ज्ञान हे निवृत्तीनाथाने ज्ञानोबारायांना दिलं आणि ज्ञानोबारायाच्या रूपाने तुमच्या आमच्यापर्यंत निवृत्तीने दिले. गुढ गम्य ज्ञानदेवा लाभले. आणि कोणी दिले? निवृत्तीने दिले. माझ्या हातामध्ये दिलं. माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथाने माझ्याकडे हे तुम्हाला वाटण्याकरता दिलं. गुरु काय काही असे राहतात, सगळं तिथे नाही. एक वस्ताद होता आणि त्या वस्तादाने पैलवान तयार केली. त्याच्यामध्ये एक पैलवान असा होता की तो लगेच तालुका पातळीवर गेला. तालुका पातळी, जिल्हा पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी, राज्य, देशाच्या बाहेर जगभर त्याची प्रसिद्धी झाली. जगत जत्ता झाला तो. आणि तो पुन्हा गावी आला आणि मग तो म्हटला, गुरुजी जोड नाही राहिला. जोड आपल्याला जगामध्ये आपल्याला दोन ठपला जातो गुरुजीवर. असे बरेच शिष्य राहतात गुरुजीवर दोन ठापला. गुरुजी म्हणे चांगलं झालं तुला शिकवलं. नाही नाही म्हणे, कोणीच नाही आपल्याला. तुम्ही खेळायच्या का माझी कुस्ती? कोणाला म्हणतो? गुरुजी म्हणे अरे बाबा तुझं वय काय, माझं वय काय, तू जग जिंकून म्हणे खेळा माझ्याशी कुस्ती, खेळा माझ्याशी कुस्ती. आता तो याचा गुरु होता बर का. मग काढले कपडे दोघांनी, झाले गाव पाहायला. सलामी झाली आणि गुरुनी जसा घुसला आपटला ना, जग जिंकणारा पैलवान त्या गुरुने एका क्षणामध्ये पाडला. तो पाहतच राहिला. म्हटलं गुरुजी
तुम्ही मला सर्व शिकवलं पण हातचा डाव शिकवलाच नाही. म्हणे हा तुझ्याकरता ठेवला होता. सर्व शिकवलं असत आज मी काय केलं असतं. सर्व देत नाही, काही राखून ठेवतात. हे पक्वा शिकवणारे आहे ना, वाजवायचं शिकी द्या, लावायचं म्हणून लावायचं नाही शिकवते. चाली शिकवणारे ना सरळ चाल, भाग्यश्री म्हणासा, केदार म्हणासा, मालकोस म्हणासा असं शिकवते. पण त्याचा विस्तार नाही लवकर सांगतो. त्याच्या आलापाशी असे गायचे ते नाही शिकवते मला, ते लावूनच धरत्यात, पैसे काढवतो. जाऊ द्या, आता काही जास्ती खोलात जात नाही. ज्ञान देवाला झाले, निवृत्तीने दिले माझे हाती. पण महाराज ज्ञानोबा राय, आम्ही तुम्हाला विचारतो का तुम्हाला किती दिलं? ज्ञानोबा राय म्हणे दिले संपूर्ण माझे याच्याकरता दिंडीत पायी पायी यावं लागतं. सीचा हरिपाठ, मागचा हरिपाठ बरोबर पुढलं प्रमाण म्हणलं का मागचं आठवलं पाहिजे, मागचं म्हणलं का पुढचं आठवलं पाहिजे. त्याच्याकरता दिंडीतलं भजन ऐकलं पाहिजे. याच्याकरता वारी आहे. दिले संपूर्ण माझ्या हाती. माझ्या हातात कशा करता दिलं? ते ज्ञान तुमच्यापर्यंत जाण्याकरता दिलं. आणि त्यांनी स्वतःने अभंग गाथा दिला. त्यामध्ये जगाचा विचार केला. लक्षात ठेवा, काही शब्द तुम्ही घेऊन जा बरोबर. आपल्या स्वतःचा विचार करतो, आपल्या कुटुंबाचा विचार करतो, त्याला जीव म्हणा. जगाचा विचार करतो त्याला साधू म्हणा. जगाच्या उद्धाराचा विचार करतो त्यांना संत म्हणा. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी बघितलं, आता कलियुग आहे. या कलियुगामध्ये संसार लोकांना उमजू देणार नाही. पूर्णपणे हे अडकलेले आहे त्याच्यामध्ये. चांगल्या उत्तम प्रतीचा मनुष्य जन्म प्राप्त होऊन हा यांचा जन्म वाया चाललेला आहे. यांना वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कळालं पाहिजे, जगाला कळालं पाहिजे, संपूर्ण विश्वात. ज्ञान हे फार महत्वाचं असतं. ज्ञानासारखी पवित्र वस्तू आहे जगात. सामान्य वारकरी असले पंढरीचं, सामान्य वारकरी चर्चेला बसा त्याच्याशी, चर्चा करून बघा वारकऱ्याशी. रेल्वेचा प्रवास, एक PhD केलेला विख्यात तत्ववेत्ता व्याख्यान देणारा रेल्वेनं चालला होता. त्या रेल्वेमध्ये एक वारकरी चढला. जागा मिळाली, ज्ञानेश्वरी काढली, वाचत बसला. आता शेजारी तो तत्ववेत्ता, हो काय करता तुम्ही? काही नाही म्हणजे शेतीचं काम आटोपलं, थोडं काम आहे जिल्ह्याला, चाललोय. रेल्वेला प्रवास आहे, मुक्काम आहे. आणि मग आपलं वेळ वाया जाऊ द्यायचा नाही, एक क्षण वाया जाऊ द्यायचा नाही. ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरी केव्हाची ती ज्ञानेश्वरी? 728 वर्ष झाले लिहून, जुनी झाली ती. असं काय काही जमती. जरा डोकवा, जरा अभ्यास करा, स्टडी करा. PhD करणारे डोक्याला हात लावतात. असं साहित्य, असं व्याकरण, असा शब्दकोश
जगाच्या इतिहासात पुढे सापडणार नाही महाराज. आपल्या समोर ठेवली ती ज्ञानेश्वरी. एक ग्रंथ का समोर ठेवायचे असतात, याच्या बाहेर जायचं नाही, ते समोर ठेवा. अधिष्ठान आहे ते. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचत असताना ते म्हणतो बाबा म्हणजे काय ज्ञानेश्वरी वाचता तुम्ही, प्रवास आहेत, एवढी गडबड चालली आहेत, आमकं तमकं, आपण त्याला गप्पा मारू. तो म्हणले आतापर्यंत या विश्वामध्ये गप्पा मारून ज्यांना मोक्ष मिळाला असं एक नाव सांगा. गप्पा मारून त्याचा उद्धार झाला असं एकच नाव सांगा मला. भक्ती करून कोट्यावधी करले तरले करते हा भगवता नामधारकाचा भाव. वाचा पंचशी करून वाचेने बडबड करून कोणाचा उद्धार झाला असं ऐकलं. म्हणजे आता पुष्कळ झालं तुमचं, आता ते गेलं जुनं झालं, आता आपण याच्यात आलो, जरा चर्चा करू, अमक करू. काय करायचं बोला. ते म्हणे आपण असं करू, थोडा वाद करू आपण. म्हणजे वाद नको गड्या. तुका म्हणे भेदाभेद ज्याला वाद. म्हटलं मग आता आपण कोड घालू एकमेकाला. एकमेकाला काय करू, कोड घालू. मग ते म्हणे जन्माला आलो हेच मोठं कोड आहे, ते सुटताना आता कुठं कोडे घालतात. नाही बाकी म्हणे बरोबर चला मग कोडे घाल, बरं ठरलं चला. काय म्हणजे एकाने प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर दुसऱ्याने सांगायचं. थांबा म्हणे, पण ते नुसतं बोलण्यामध्ये काही मजा नाही, आपण पैन लावू म्हणे. म्हणे काय म्हणे, तुम्ही जर शेतकरी बाबाला म्हणे तुम्ही जर मला प्रश्न विचारला तर मला सांगता नाही आलं तुम्ही 500 रुपये देईल, आणि तुम्हाला नाही सांगता आलं तर तुम्ही 500 रुपये द्या मला. शेतकरी म्हटला, वारकरी म्हटला आपल्याच्यानी जमणार नाही, आम्हाला एवढं काही टेबलाच्या खालून येत नाही, आम्ही अन्य मार्गाने चालणारे वारकरी नव्हे, आमच्या पुढे गाड्या पकडल्या जात नाही, आमच्या गाड्यांमध्ये कोट्यावधी रुपये निघत नाही असं वारकरी म्हटला त्यांना. आमच्याकडे एवढा पैसा यायला काही मार्ग नाहीये, तुम्हाला जर कोडं लावायचंच असेल तर तुम्ही जर हारले तर तुम्ही 500 रुपये द्यायचे, पण आम्ही गरीब असल्यामुळे मी 10 रुपये देईल. बघा जमतंय का. लोक म्हणे हो बरोबर आहे बरोबर आहे, तुम्हाला लय पगार आहे, तुम्हाला लय पैसे आहे, तुमचं जाल. मग शेतकरी म्हणे विचारा. तो वारकरी काय म्हटलं, विचारा मला प्रश्न. तो म्हणे मी प्रश्न विचारत तुला काय सांगता येणार आहे. म्हटले मग तुम्हीच विचारा. शेतकऱ्याला म्हणे तुम्ही सांगा मला. म्हणे पहा बरं. म्हणे हो सांगा तुम्ही. आता हे वारकरीला पोचेल. तो वारकऱ्याने त्याला प्रश्न विचारला. म्हटले सांगा असा एक पक्षी आहे जगामध्ये, तो जमिनीवर असला का 2 पायाचा, तो उडाला का 3 पायाचा, आणि आकाशात गेला का 5 पायाचा, असा पक्षी कोणता. तो म्हणे थांबा सांगतो. त्याने विचार केला असा पक्षी कोणता. अर्धा तास झाला त्याला काय तसा पक्षी. शेजारच्यांना विचारलं. ते म्हणे आम्ही आजच ऐकलंय म्हणे, आम्हाला नाही माहिती. ते शेतकरी सांगा ना, 1 तास होत आला, सांगा ना तुम्ही कोणता पक्षी असा. आम्हाला सांगतो म्हणे. त्याला काही आठवण. मग त्याच्या लक्षात आलं गुगलला सर्व माहिती राहत. त्यांनी फोन काढला आणि ते गुगलला सर्च केलं आणि त्या गुगलला विचारलं, गुगल महाराज नाही म्हणलं. आता आम्हाला सगळे कठीण ती महाराज म्हणायचे. गुगल महाराज असा कोणता पक्षी आहे जमिनीवर असल्यावर 2 पायाचा, उड्डाण केलं का 3 पायाचा, आणि आकाशात गेला का 5 पायाचा, असा पक्षी कोणता लवकर सांगा. त्याला माहिती गुगल वसून उत्तर मिळालं. गुगलने उत्तर दिलं तुम्हाला कळाल्यानंतर आम्हाला कळवा. ते काय म्हटलं, तुम्हाला कळलं तर मग आम्हाला कळवा. मग तुम्हाला आम्हाला माहिती